नमस्कार मंडळींनो, तर एक उत्तमसा स्वामी अनुभव, स्वामींच्या प्रचितीचा अनुभव तुमच्याशी शेअर करायचा आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूपच लेट पोस्ट झाला आहे माहिती आहे, पण हा आवर्जून पोस्ट करण्यासारखा व्हिडिओ आहे. तुम्ही नक्की पहा. आई फोटो फ्रेममध्ये आम्ही ही फोटो फ्रेम जी बनवायला दिलेली होती स्वामींची, जी स्वामी प्रकट दिनी आम्ही व्यवस्थित त्याची पूजा वगैरे केली, ती फोटो फ्रेम आणायला आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी गेलेलो होतो ठाण्याला. तर त्या दिवशी आम्हाला जो एक स्वामी अनुभव आला आहे, 6 इंचाचे 10 इंच करतानाचा जो एक अनुभव आहे, त्या 4 इंचामध्ये आम्ही ज्या 4 दिशा फिरलो, ज्या 4 दिशांचा एक अनुभव घेतला, तो खरंच अवर्णनीय आहे. हा स्वामी अनुभव तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करताना खरंच खूप समाधानकारक वाटतं आहे. स्वामींनी हा जो आम्हाला आम्ही त्यांची जी सेवा करतो आहे, त्या सेवेतून आम्हाला हा जो एक समाधानी असा एक अनुभव दिला आहे, तो खरंच तुमच्याशी शेअर करावासा वाटतो आहे. तर झाले असे की जो स्लॅब होता खालचा फोटो फ्रेमचा, तो बेसिक 4 इंचाचा असतो. तर मूर्ती ठेवायची होती स्वामींच्या फोटो फ्रेमच्या पुढेच, त्याच्यासाठी आम्ही तो 10 इंचाचा करून मागितलेला आमच्या पद्धतीनुसार. पण झाले असे की त्यांनी 6 इंचाचा बनवून दिला. आणि ते सुद्धा कसं झालं, ते 12च्या टायमिंगला आम्हाला त्यांनी सांगितलेलं फोटो फ्रेम घ्यायला या. तो टायमिंग त्यांनी पुढे करून आम्हाला 2 वाजता बोलवलं. त्यानंतर आम्ही आमच्या काही कामांमध्ये व्यस्त झालो, त्यामुळे आम्ही 5 वाजेपर्यंत तिथे पोचलो. आणि जेव्हा आम्ही 5 वाजता पोचलो, आम्हाला जेव्हा कळालं की हा 6 इंचाचा त्यांनी बनवला आहे, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की नाही, आमची इथे जी मूर्ती आम्हाला स्थापना करायची, ती इथे मूर्ती स्थापना होणार नाही, तुम्ही 10 इंचाचा करून द्या. त्यांनी सांगितलं अर्धा तास थांबा, अर्ध्या तासात सगळं तुम्हाला करून मिळेल. आणि त्या अर्ध्या तासासाठी आम्ही जेव्हा नुकतं म्हणजे तिथून त्या गल्लीतून थोडं बाहेर पडलो, गल्लीत शुकशुकाट होता, काहीच असं नव्हतं. मठ जवळच होता आणि तिथे पताके वगैरे सगळं डेकोरेशन लावलेलं होतं, ते दिसतसुद्धा होतं. पण त्या गल्लीमध्ये असं काही नव्हतं. आम्ही गल्लीतून बाहेर निघालो, म्हटलं थोडंफार काहीतरी खाऊन घेऊ. तर बघतो तर काय, स्वामींची पालखी तिथूनच जात होती. मग आम्ही स्वामींच्या पालखीसाठी पाया पडायला म्हणून थोडं पुढे आलो. तर पालखीसुद्धा पुढे सरकत होती आणि तसं आम्ही पालखीत सामील झालो. पालखीत सामील झाल्यानंतर आम्हाला स्वामींच्या पालखीचे दर्शनसुद्धा घेता आलं. त्यानंतर पुढे इथे नवकुंडी अष्टलक्ष्मी एक महायज्ञ होता, तर तोसुद्धा आम्हाला इथे मिळाला. पालखी मागे राहिलेली आणि आमची नजर या महायज्ञाकडे पडली. तर आम्ही म्हटलं की चला, आता इथपर्यंत आलो आहोत, पालखी थोडी मागे आहे, तर आपण इथे जाऊन दर्शनसुद्धा घेऊन येऊया. तर आम्ही इथे एंट्री केली. तुम्ही बघाल, इथेसुद्धा डेकोरेशन छान केलेलं. आणि आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं की आम्हाला असं काही आजच्या दिवशी मिळेल. म्हणजे असं होतं, गुढीपाडव्याला आम्हाला शोभायात्रा वगैरे बघायची होती, पण सकाळची सगळी कामं करता आवरता ती शोभायात्रा आम्हाला कुठे जायला मिळालं नाही. ती गोष्ट वेगळी, जिजाला शोभायात्रा दाखवायची होती, सगळं करायचं होतं. पण हा जो एक अनुभव आला की जी मनातली इच्छा होते, ते बोलतात ना, तुम्ही मॅनिफेस्ट करा, तुम्हाला ती म्हणजे जेवढं तुम्ही एकदम स्ट्रॉंगली ती गोष्ट तुम्ही आवर्जून मागाल, तेवढी तुमची ती इच्छा पूर्ण होते. तसंच काहीतरी झालं. आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं की आम्हाला असं काही दर्शन मिळेल, हे सगळं मिळेल, हा अनुभव मिळेल. आम्ही फक्त त्या 6चे 10 इंच होईपर्यंत त्या 4 इंचामध्ये हे सगळं अनुभवलं आहे. आणि आम्ही अजिबात रागवलो नव्हतो किंवा काहीच नव्हतं. ठीक आहे म्हणून आम्ही जस्ट नॉर्मल बाहेर आलो आणि इथे हे देवीचंसुद्धा उत्तम दर्शन झालं. तेव्हा मनाला एक समाधान लाभलं की खरंच आज गुढीपाडव्याच्या दिवशी ती आई जी सातेरी जी आहे, आमची आडेलीची कुलदेवी, तिचं जाऊन तिथे दर्शन नाही घेता येत आहे, तर तिचं इथे दर्शन घडलं. तिने ते दर्शन घडवून आणलं. अजिबात वाटलं नव्हतं की हे दर्शन होईल करून. आणि तिथून बाहेर येता परत आम्ही पालखीसुद्धा तिथे आलेली होती, महायज्ञ जिथे होता. आणि आम्ही पालखीसोबतच एक प्रदक्षिणा व्यवस्थित घातली आणि पालखीसोबत पुढे बाहेर आलो. तर इथे तुम्ही बघाल, पालखीसोबत बाहेर येताना इथेसुद्धा जी होती, आम्ही जसं बाहेर पडलो, पालखीने एक पूर्णपणे एक फेरी मारलेली होती, प्रदक्षिणा झालेली होती पालखीचीसुद्धा घालून. आणि आम्हीसुद्धा पालखीसोबत बाहेर पडलो आणि पुन्हा ह्या स्वामी मूर्तीचे दर्शन घडले. ही जी स्वामींची उभी प्रतिमा आहे, ही उभी मूर्ती जी आहे ना स्वामींची, ती सतत दर्शनी पडत होती. सतत दर्शनी पडत होती. आम्ही त्या गल्लीतून बाहेर पडताना आम्हाला दर्शनी पडली. त्यानंतर आता आम्ही इथे महायज्ञातून दर्शन घेऊन बाहेर पडताना परत आमच्या दर्शनी आली ती प्रतिमा त्यांची. आणि आता आम्ही म्हटलं की चला, इथेच यांच्या मागे आपण ह्या पालखीच्या मागे पुढे थोडं जाऊ. तसं करता आम्ही पालखीत सामील झालो. आणि ही जी पालखीची रांगोळी काढलेली होती पूर्ण वाटभर, त्याच वाटेला फॉलो करून आम्ही पुढे जात होतो. तो अर्धा तास होता आमच्याकडे की 1 तास होता, 2 तास होता, आम्हाला त्याचा म्हणजे
भानच नव्हतं. आम्ही फक्त पालखीत सामील झालेलो चालत होतो. आम्हाला वाटलं की होईल, त्यांचं काम त्यांना करू दे, घाई नको काही नको. तसं करत आम्ही हे पुढे पुढे आलो आणि इथे बघाल तर इथे वारकरी संप्रदायांची सुद्धा इथे त्यांनी एक स्वामी पालखी आणलेली होती आणि उत्तम इथे वारकरी संप्रदायांचं संगीत चाललेलं आणि खरंच कानाला खूप खूप छान वाटत होतं ऐकायला सुद्धा. आणि ह्या पालखीत सुद्धा आम्ही सामील झालो. पालखीत सामील होऊन आम्ही मग ही जी पालखी होती, जी स्वामी पालखी चाललेली, ती पालखी मागे राहिली आणि आम्हाला ही वारकरी संप्रदायाची पालखी मिळाली. त्यामध्येच पुढे त्रिमूर्ती पथक होतं, ढोलताशा पथक, त्यांचं हे पथक होतं. जिजाला घेऊन सगळं काही दाखवलं पालखीमधलं, छान वाटत होतं. स्वामींकडे एखाद्या गोष्टीसाठी मनापासून हट्ट करा, ती गोष्ट तुमच्याकडे घडूनच स्वामी आणतात. अशा प्रकारे काही झालं आणि इथे पालखीतसुद्धा सामील होता आलं. छान असं पालखीमध्ये, पालखीसोबत ज्या काही स्त्रिया होत्या त्यांच्यासोबत इथे पालखीमध्ये नाचतासुद्धा आलं. आणि त्याच वाटेने आम्ही पोचलो इथे आपल्या जिथे फोटो फ्रेम दिली होती तिथे पोचलो. तर फोटो फ्रेम मस्त तयार झालेली होती. आता त्याला बबल रॅप करायचं होतं, म्हणून आम्ही तोपर्यंत पुढे त्यांना म्हटलं बबल रॅप करून घ्या, आम्ही मठात जाऊन दर्शन घेऊन येतो. म्हणून आम्ही तिथूनच पुढे गेलो. तर मठाच्या मार्गातून म्हणजे मठाच्या मार्गामध्येच इथे आणखीन 2-3 देवळं होती. त्यामध्ये हे आपल्या साईबाबांचं देऊळ होतं. तर खरंच साईबाबांच्या देवळामध्ये सुद्धा प्रसन्न वातावरण होतं. साईबाबांचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. तिथून पुढे थोडं पुढे चालत आलो की इथे हनुमानचं मंदिर होतं. हनुमानाच्या मंदिरामध्ये पण आम्ही दर्शन केलं आणि डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं. गुढीपाडव्याची सजावट खूप छान होती सगळीकडे. आणि इथे जेव्हा आम्हाला हे शिवलिंग दिसलं, मनोमन आम्ही खरंच आभार मानले त्या सोमेश्वराचे की आज गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या दिवशी आडली पंचक्रोशीतलं आम्हाला इथे आमचा सोमेश्वरसुद्धा दिसला. आणि हे जे मारुती आहे, जे हनुमान आहे, त्या हनुमानाच्या रूपात आडेली पंचक्रोशीतला जो मारुती मंदिर आहे तो मारुतीसुद्धा आम्हाला इथे प्रकट पावला. खरंच छान वाटलं. एक मनोमन इच्छा होती, समाधान याचंच लाभलं की हे सगळं दर्शन, हे सगळं मंदिर वाटेत जाता जाता आम्हाला जे दर्शन मिळालं, हा जो स्वामी प्रचितीचा अनुभव आहे ना, जी मनोमन इच्छा होती की आपल्या देवांचे दर्शन आपल्याला व्हावे, नवीन वर्षाची सुरुवात होताना, ही इथे पूर्ण झाली. खूप छान वाटलं. नंतर तिथून सगळं दर्शन घेऊन आम्ही स्वामी समर्थांच्या मठापर्यंत पोचलो आणि इथे छान अशी रांगोळी तुम्ही बघू शकता काढलेली होती स्वामींची. आणि बहुतेक ह्या मठाची सजावट वगैरे सगळं नवीन आहे. इथे तुम्ही बघू शकता खूप छान डेकोरेशन केलेलं होतं स्वामींच्या मंदिराचं. आणि मठामध्ये खूप छान असं वातावरण होतं, प्रसन्न, सर्व लाईनशीर होतं व्यवस्थित. आम्ही इथे लाईनीत उभे राहिलो. स्वामींची मूर्ती, स्वामींची प्रतिमा जी दिसत होती, त्यांचा जो चेहऱ्यावरचा जो तेज होता, तो तेज तुम्ही इथे बघू शकता, एक अनुभवू शकता की लांबूनसुद्धा ते तेज स्वामींच्या चेहऱ्यावरचं दिसत होतं. स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाजूलाच इथे शंकर भगवान आहेत आणि श्री दत्तगुरूसुद्धा आहेत, त्यांचंसुद्धा दर्शन घेतलं. जिजालासुद्धा साष्टांग नमस्कार करून घेतला इथे बाप्पांना, आपल्या स्वामींना आणि बाकी सगळ्या देवांपुढे जिजाला इथे साष्टांग नमस्कार करून घेतला. थोडं बाहेर आल्यानंतर इथे बाकडे टाकलेले होते, त्या बाकड्यावरती बसलो शांतपणे. आणि मनोमन एक खरंच मनातून एक असं डोळ्यात अश्रू आले स्वामींपुढून, म्हणजे एवढं सगळं प्रचिती बघून. त्यानंतर आम्ही त्याच गल्लीतून बाहेर निघालो जिथे स्वामींची पालखी म्हणजे या मठामध्ये येण्यासाठी आम्ही जिथून एंट्री मारलेली तिथूनच आम्ही त्या गल्लीतून बाहेर पडायला. आणि स्वामींची पालखी बहुतेक सगळं म्हणजे जे काही त्यांची प्रदक्षिणा होती, ज्यांची ती फेरी होती, ती फेरी पूर्ण करून स्वामींची पालखी त्या गल्लीमध्ये एंट्री मारायला आणि पुन्हा स्वामींची ती उभी प्रतिमा आम्हाला दिसायला. खरं इथे अश्रू अनावर झाले. कोण आहे, कोण आपल्याकडे बघतंय, काही त्याचं भान राहिलं नाही. खरं ढसाढसा असं रडायला आलं स्वामींची ती उभी प्रतिमा पुन्हा डोळ्यासमोर बघून. स्वामी इथे सुद्धा प्रगटले. आम्हाला ती फेरी त्यांनी पूर्ण करून दिली, ती प्रदक्षिणा स्वामींनी आम्हाला इथे पूर्ण करून दिली. खूप छान वाटलं. हीच ती प्रतिमा, हीच ती स्वामींची मूर्ती जी आम्ही सुरुवातीपासून जेव्हा सुरुवात केली ह्या इथे म्हणजे ज्या
इथे आम्ही सुरुवातीला जेव्हा आम्ही सामील झालो स्वामींच्या या ह्याच्यामध्ये, या स्वामी पालखीत आम्ही सुरुवातीला जे सामील झालो तिथून ही उभी प्रतिमा स्वामींची. आता पालखी पूर्ण होऊन जेव्हा ती स्वामींची पालखी मठात जायलासुद्धा निघाली, तेव्हासुद्धा आम्ही जिथून सुरुवात केली त्याच दिशेला, त्याच वाटेला, त्याच ठिकाणी स्वामींची ही उभी प्रतिमा पुन्हा दर्शनी आली आणि आमची पालखीची ही पूर्ण प्रदक्षिणा इथे पूर्ण झाली. खरंच वाटलं नव्हतं आम्ही एवढं सगळं आम्ही काही अनुभवू, पण हा अनुभव आला. खूप छान वाटलं. त्यानंतर मग आम्ही तिथून मग जिथे आम्ही फोटो फ्रेम दिलेली होती तिथे निघालो, पोचलो. फोटो फ्रेम तयार झालेली होती आणि त्याने उत्तमरित्या बबल रॅप वगैरे सुद्धा करून दिलेलं होतं. जी बॅकलाईट हवी होती, जी LED लाईट हवी होती, ती सगळी त्यांनी बनवून दिलेली होती. तर ही आहे आई फोटो फ्रेम ठाण्यामध्ये. तुम्ही तिकडे नक्की जा आणि हा अनुभव घ्या. नंतर आम्ही कॅबनेच घरी आलो. फोटो फ्रेम खूप उंच आहे, खूप मोठी होती फोटो फ्रेम, तर त्यामुळे आम्ही कॅब केलेली तिथून येताना, मोठी कॅब, आणि त्यातून आम्ही घेऊन आलो. तेव्हाचा सुद्धा अनुभव असा होता की मी येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, कारण आम्ही मागच्या साईडला ठेवलेली होती, मागच्या सीटवर स्वामींची ही फोटो फ्रेम, आणि तो एक अनुभव आला. आणि संध्याकाळी आम्ही इथे कार्पेंटर बोलवलेले, तर कार्पेंटरने येऊन रात्रच झालेली, संध्याकाळसुद्धा नव्हती पोचेपर्यंत 9:30 वाजून गेलेले. कार्पेंटर बोलवलेले, फोटो फ्रेम व्यवस्थित घट्ट अशी व्यवस्थित फोटो फ्रेम आम्हाला ही वॉलला टाईट करून हवी होती. त्यासाठी कार्पेंटर आले आणि राहुलने कार्पेंटरने दोघांनी मिळून ही फोटो फ्रेम लावून घेतली. लाईट्स वगैरे सगळ्या ऑन करून बघितल्या. जिजासुद्धा पूर्ण प्रवासाला कंटाळली नव्हती, तीसुद्धा घरी आल्यानंतर तिच्या छकुलीसोबत खेळत होती. तर पुढे तुम्ही जो व्हिडिओ बघितलेला आहे हा आहे स्वामींच्या फोटो फ्रेमचा, जी आम्ही दुसऱ्या दिवशी स्वामींच्या प्रकट दिनी स्वामी मूर्तीची स्थापना या फोटो फ्रेम या मंदिरात, ही छोटंसं आम्ही जे स्वामी मंदिर तयार केलेलं आहे त्या स्वामी मंदिरात आम्ही स्वामींची ही फोटो फ्रेम, स्वामींची प्रतिमा आणि स्वामींची मूर्ती लावून ही व्यवस्थित अशी पूजा केलेली आहे. हा अनुभव खरंच एक लाईफ टाईमचा अनुभव झालेला आहे आमच्यासाठी. आजही या व्हिडिओला ऑडिओ टाकताना तो दिवस आठवला की डोळ्यामध्ये पाणी येतं आणि खूप छान आणि समाधानी वाटतं की आम्ही स्वामींचे सेवेकरी आहोत. स्वामींनी हा अनुभव आम्हाला दिला, स्वामींनी आमच्याकडून ही सेवा करून घेतली आणि स्वामींनी आम्हाला ही त्यांची प्रचिती दिली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.